छगन भुजबळ यांना राज्यसभेवरती संधी न मिळाल्यामुळे त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली। पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची अट भुजबळांनी घातली होती, मात्र त्यांची ही अट मान्य झाली नसल्याची माहिती आहे। दरम्यान आपण नाराज नसल्याचं समीर भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना स्पष्ट केलंय। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी वेळ कमी होता असंही त्यांनी कारण दिलंय। तर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला संधी मिळेल असा शब्द भाजपने दिल्याचं समीर भुजबळ यांनी सांगितलंय। समीर भुजबळ यांच्याशी थेट बोलणार आहोत। खरं म्हणजे जे आहे, जे आता सगळ्या माध्यमातून येत आहे किंवा BJPने जे आहे नाकारली आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, तर तसं काही नाही आहे। निर्णय भले थोडा लेट झाला असेल, परंतु निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी पण सकारात्मकता दाखवली होती त्याच्यामध्ये। त्यांनी विरोध केला नव्हता, फक्त त्यांनी जे आहे ना थोडा कालावधी कमी असल्याकारणाने आपल्याला लगेच शपथविधी वगैरे सगळं काही करता येणार नाही। परंतु पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा कदाचित रिशफलिंग होईल किंवा आणखीन काय होईल किंवा तर त्याच्यामध्ये जे आहे आपण निश्चितपणे आपण करू असं त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे BJPचा हा काही विरोध नव्हता। आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। भाऊ, तुम्हाला राज्यसभेवर जायला काय आवडलं नसतं का? तुम्ही अगोदर लोकसभेत काम केलेलं आहे, मग राज्यसभेवर काय अडचण होती तुम्हाला जायला? नाही, असं आहे की साहेबांची इच्छा होती, कारण गेले 3-4 वेळेला जे आहे ती संधी आली आणि पण काही ना काही कारणास्तव जे आहे ती संधी हुकली गेली होती। आणि साहेबांचं म्हणणं होतं की आता अनेक वर्ष जे आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम केल्यानंतर आता जे आहे केंद्र पातळीवर काम करण्याची त्यांची इच्छा होती। कारण का गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात काम केले आणि देशभरातही जे आहे समता परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मेळावे असतील किंवा मीटिंग्स असतील किंवा आंदोलन असतील सगळं केलेलं आहे। तर पण आता ही वेळ आलेली किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये जे आहे सहभागी व्हायची अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून जे आहे त्यांनी जे आहे त्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांनी विनंती केली होती। मागच्या कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।